नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पितृपक्षानिमित्त आवळकाठी चटणी तयार करूया. हे बघा, हे वाळवलेले आवळे आहेत. उन्हाळ्यामध्ये जेव्हा कधी आवळे मिळतात त्यावेळी उन्हामध्ये हे चांगले वाळवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवतात. या वाळवलेल्या आवळ्यांची आपण कधीही चटणी तयार करू शकतो. या चटणीला आवळकाठी चटणी असे म्हणतात. ही चटणी चवीला खूपच छान होते. कर्नाटकामध्ये जेव्हा कधी श्राद्ध किंवा माहेड असतो त्यावेळी ही चटणी आवर्जून तयार केली जाते. या चटणीची रेसिपी आज तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. हे अर्धी वाटी वाळवलेले आवळे घेतले आहेत. हे आवळे मी या लहानशा पातेल्यात घालते. यामध्ये आपण 2 वाट्या कडकडीत पाणी घालूया. अर्धा तास भिजवून ठेवूया. आता अर्धा तास पूर्ण झाला आहे. आपण चटणी तयार करूया. 1 ओला नारळ खवून घेतला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. चवीप्रमाणे थोडासा गूळ घेतला आहे. हे आवळे आता चांगले भिजले आहेत. या आवळ्यातील पाणी मी बाजूला काढते. चटणी तयार करताना आपण यामधील पाणी वापरू शकतो. हे आवळे आता आपण गार होण्यासाठी ठेवूया. आता हे आवळे गार झाले आहेत. आता आपण हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया. ही चटणी तयार करताना आपण आवळे भिजवलेले पाणी यामध्ये घालू शकतो. ही चटणी मी जाडसर वाटून घेतली आहे. ही तयार चटणी या भांड्यामध्ये काढते. ही घट्ट अशी चटणी मी केली आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते. 2 चमचे मीठ यामध्ये घातले आहे. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. ही चटणी चांगली सरमिसळ करते. मी आधीच फोडणी तयार केली आहे. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 सुकी मिरची. ही तयार केलेली गरम फोडणी या चटणीवर घालूया. या फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्त्याची पाने सुद्धा घालू शकता. ही आवळकाठी चटणी आता तयार आहे. ही आवळकाठी चटणी तुम्ही इडली, डोसा किंवा जेवताना एक तोंडी लावणे म्हणून सुद्धा तयार करू शकता. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.